नमस्कार मित्रांनो, चला तर दुसऱ्या पार्टमध्ये भेटूयात. आम्ही निघालो होतो गोवाचं दर्शन करायला आणि सेम टी शर्ट घातलेलं होतं. सर्वांनी तयारी करून टाईम आहे आता कार बुक करायचा. चला तर पाहू. गोवा बीचवरती तुम्ही फिरायला आले ना, तुम्हाला खूप साऱ्या फोर व्हीलर भेटतील. हे बघा, आता आम्ही कोलेडूम या बीचवरती आहेत. तर इथे रेट आहेत दिवसाचे 3,000 ते 2,000 2,500 जशी तुमची संख्या असेल तशी. बघा केवढी मोठी पार्किंग आहे आणि खूप फोर व्हीलर आहेत इथे. आणि तशाच मागे बाईक रेंटवरती भेटतात आपल्याला. इथे मागे स्कूटी लावलेले आहेत. मी एक फोर व्हीलर बुक केलेली आहे अर्टिका. ही बघा, इकडे गाडीवर फोटो काढला असता ना, बसली का? हे बघा, आम्ही फिरायला चालले पूर्ण गोव्याला. सर्व मित्र आहेत मागे हात करत आहेत. गोव्याची ट्रिप आमची चालू झालेली आहे आता आणि सर्वजण गाडीत बसलेले आहेत. हे लॉक केलं का रे? लॉक झाले ना आपले दरवाजे. आम्ही एअरटिका कार बुक केली होती 7 सीटरची. आम्हाला ड्रायव्हरही चांगले भेटले होते. तर आम्ही सुरुवात केली सकाळी आणि आम्ही पहिल्यांदाच एका किल्ल्यामध्ये जाणार होते, लाईट हाऊस अगोडा किल्ल्यामध्ये. जो बोटिंग पॉईंट आहे गोव्याचा तो आम्ही पाहत होतो. रस्त्याला जातानाच तो आम्हाला भेटला होता. आणि मे महिन्याच्या एंडिंगला सर्व इकडे बंद असते. ह्या बोट्या किती सुंदर आहेत. इथूनच सर्व लोकांना स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसाठी घेऊन जातात. गोव्याच्या किल्ल्यामध्ये आम्ही एंट्री केलेली आहे आता. आणि ह्या किल्ल्यामध्ये बहुतेक शूटिंग होतात मूवीच्या. खूप सारी पब्लिक आहे इथे. किल्ल्यामध्ये एंट्री केलेली आहे आम्ही आता. हे बघा कसा आहे फोर्ट हा. इथे 25 रुपये तिकीट आहे एकाचं. पाणी बिनी भरतो नव्हतं ना. किल्ल्यामध्ये एंट्री करता बरोबरच खूप सारी पब्लिक होती. त्या दिवशी एकदम शांत वातावरण होतं आणि बस भरून तिकडे पब्लिक आलेली होती. आणि बघू शकतात तुम्ही किल्ल्याचा हा नजारा कसा आहे. आणि खूप सारी पब्लिक तिकडे दिसत होती. आणि हे आहे लाईट हाऊस. आणि फोटोग्राफी वगैरे खूप तिकडे सुरू होती. आणि भरपूर टुरिस्ट लोक लांबून आले होते तिकडे. किल्ल्याच्या मधोमध हा रेड कलरचा पट्टा आहे. ही जेल आहे. तिथे इंग्रजाच्या काळात आणि पोर्तुगीजांनी खूप मोठी जेल बनवलेली होती. आणि हा किल्ल्याचा कडा आहे. तिथून पूर्ण राऊंडमध्ये फिरून खाली उतरावं लागते. इथूनच पूर्ण समुद्राचा हा व्ह्यू खूप सुंदर होता. आणि लांबून हे लाईट हाऊस छान दिसत होतं. लाईट हाऊस नंतर आम्ही दुसऱ्या किल्ल्यामध्ये तिकडनं गेलो आणि आता तो किल्ला पाहत आहोत आम्ही. फ्रेंड्स, मी आहे निचल आगवा किल्ला. ह्याच्या किल्ल्यावरती आहो. इथे बघा बीचवरती किती गर्दी आहे. आणि हा सुंदर असा पॉईंट आहे. मागे किल्ला आहे. आता आपण इथे जात आहोत. निचल फोर्टच्या भागामध्ये हे सुंदर असं एकदम टोक तुम्हाला पाहायला भेटते. हे पाण्यामध्ये आहे आणि खूप सारे लोक तिकडे फोटो काढण्यासाठी जातात. किल्ल्याच्या या टोकावर बुरुजसारखा बनवलेला होता आणि तो मध्ये खोलगट आहे. तो पायऱ्या चढून वर जावं लागते आणि त्याला चारी बाजूने राऊंडमध्ये सर्कल आहे. त्या सर्कलमध्ये राहून लोक खूप एन्जॉय करतात. तिकडे फोटो वगैरे काढतात. आणि हे पाण्यामध्ये आहे. हे तुम्ही राऊंड बघू शकतात. बुरुजच्या खाली उतरल्यानंतर तुम्हाला असा काही पाहायला भेटेल. हा बुरुज पाण्यामध्ये आहे आणि त्याच्या बाजूला समुद्रकिनारे जवळ पाण्याच्या लाटासोबत लोक खूप सारी एन्जॉय करत होती. आणि सुंदर तिकडे पाहण्यासारखं होतं. तिकडे बोटिंग पण आहे आणि खूप सारी लोक एन्जॉय करत होती. आणि ही छोटीशी पोरगी तिच्या बाबासोबत ह्या समुद्राचा आनंद लुटताना आपण पाहू शकतात. वेलकम टू गोवा.
किल्ला पाहिल्यानंतर आम्ही पुढे एका बीचवरती तिकडे वळलो आणि तिकडे आम्ही खूप पोहण्याचा आनंद घेतला. नॉर्थ गोवा नंतर भेटूया साऊथ गोवाला. फ्रेंड्स, आम्ही आलो तर आता आरंबोल बीचला. मस्त रस्ता बघा कसं आहे, एकदम वाडीतूनसारखा. आणि हा गेट आहे मागे. आरंबोल बीचवरती खूप शांतता होती आणि संध्याकाळचं वातावरण होतं. सनसेट आता थोड्याच वेळात होणार होता आणि आम्ही तिकडे खूप एन्जॉय घेत होते लाटांचा. थोडी रील्स काढण्यासाठी शूटिंग करत होतो आम्ही. आणि तिथून आम्ही पुढे मग पूर्ण आरंबोल बीच कवर केलं. आरंबोल बीचला कधीही मे महिन्याच्या एंडिंगला जाऊ नका. तिथे खूप कमी लोक असतात. तरी पण काही लोक होते तिथे पाण्यामध्ये एन्जॉय करत होते. खास करून आरंबोल बीच हे रशियन बीच म्हणून ओळखलं जाते. रशियन लोक खूप तिकडे येतात. फोटोशूट झाल्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो. त्यानंतर इथे रशियन मॅडम इकडे डान्स करत होती. चला मग पाहूया आपण त्यांचा डान्स कसा आहे तो. आरंबोल बीचला आम्ही बीच फिरून नंतर थोडा नाश्ता वगैरे केला आणि कोल्ड्रिंक वगैरे घेतला आणि पुढे हा माझी मग फिरायला लागले हे. हा ना बाबा, हा हा. हाय फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत मोरॉमजी बीच. हे बघा मोरॉमजी बीच. तिकडे चांगलं लोकेशन आहे. एक लांब तिथे मंदिर दिसत आहे आणि इथे खूप साऱ्या फॉरेनसाठी खाटा लावलेल्या आहेत आणि खूप फ्री असं स्पेस आहे. बघू शकतात मागे. बोला जा रहा है आइए थोड़ा किनारे रहना आपको. ये सीजन टाइम नहीं है, ये बारिश का टाइम है. समुद्र की कंडीशन कितने टाइम है. बहुत अच्छे किनारे रहिए, सेफ रहिए, सुरक्षित रहिए, ऊपर रहिए. सनसेटचा टाईम झालेला आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं वातावरण होतं आणि तिकडे सूर्यास्त होत होता. आणि इकडून गोव्याच्या बीचवरती एक पोलिसांची गाडी जात होती. ती वारंवार सूचना करत होती का हा पावसाळ्याचा टायमिंग आहे, कोणीही पाण्यात जाऊ नका असं. या बीचवरती एक खास असा अनुभव होता. या बीचवरून जाण्यासाठी मन लागत नव्हतं. खूप सुंदर असा नजारा होता आणि खूप सारी पब्लिक तिकडे यंग होती. बीचवरून जाण्यासाठी मन तर लागत नव्हतं पण शेवटी आम्हाला जायचंच होतं कारण की आम्ही नॉर्थ गोव्याला आमची रूम घेतली होती आणि हा सुंदर असा नजारा सोडून आम्हाला तिकडनं जावं लागलं. परतीचा प्रवास आमचा सुरू झालेला होता आणि संध्याकाळ झालेली होती. आम्ही पुन्हा गाडीत बसून आमच्या रूमवरती जात होतो. तिकडनं दिसणारा हा कारमधून सुंदर असा रोडचा नजारा. हा काय आहे, एकदम भारी. अशा तऱ्हेने आमचा पूर्ण दिवस हा गेलेला होता. आम्ही साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा दोन्ही पूर्ण केलेला होता आणि हा दुसरा दिवस आमचा पूर्ण झालेला होता. धन्यवाद.